नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। 2026 मधील गुरुपुष्यामृत योग याला नक्षत्राचा राजा असेही म्हटले जाते। पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते तेव्हा हा योग तयार होतो। असे मानले जाते की या दिवशी केलेले उपाय कधीही रिकामे जात नाहीत। तुमच्या घरात सतत भांडणे होत असतील, पैसा टिकत नसेल किंवा मुलांना यश मिळत नसेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज आपण अशा एका अमोघ उपायाबद्दल जाणून घेणार आहोत जो 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करण्यासाठी ताकद ठेवतो। उपायासाठी लागणारे साहित्य। हा उपाय करण्यासाठी आपल्याला फार काही खर्च करण्याची गरज नाही। आपल्या स्वयंपाकघरातील काही साध्या पण शक्तिशाली वस्तू आपल्याला लागतील। एक मातीची पंती आणि गाईच्या शेणाची गौरी, भीमसेनी कापूर आणि 3 हिरव्या वेलची, 5 अखंड लवंगा आणि 1 तमालपत्र, चिमूटभर पिवळी मोहरी आणि काळे तीळ। आता जाणून घेऊया हा उपाय करण्याची अचूक पद्धत। हा विधी तुम्ही संध्याकाळी 6:30 ते 9:30 लक्ष्मी आगमनाच्या वेळेत करा। प्रथम घराचे मुख्य दरवाजे आणि खिडक्या उघडा। देवघरात तुपाचा दिवा लावून कुलदेवतेचे स्मरण करा। मातीच्या पंतीत गौरी ठेवून त्यावर कापूर, लवंग आणि वेलची ठेवा। उजव्या हातात काळे तीळ घेऊन ते घरातील व्यक्तीवरून 7 वेळा उतरवून पंतीत टाका। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि नजरदोष जळून राख होतो। एका तमालपत्रावर लाल पेनने तुमची इच्छा लिहा। उदाहरणार्थ, माझ्या घरात धनप्राप्ती होत आहे असे लिहा आणि ते पंतीत ठेवून कापूर प्रज्वलित करा। या पंतीचा धूर संपूर्ण घरभर दाखवा। हे करत असताना श्री स्वामी समर्थ किंवा रामरक्षा मंत्राचा जप करा। शेवटी ही पंती मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवा। राखेचा चमत्कारिक वापर। जेव्हा हे सर्व साहित्य जळून शांत होईल तेव्हा तयार झालेली राख म्हणजेच विभूती फेकून देऊ नका। ही राख घरातील सदस्यांच्या कपाळावर लावा। यामुळे मनातील भीती आणि अस्वस्थता दूर होते। उरलेली राख एका झाडाच्या मुळाशी अर्पण करा। यामुळे घरातील वास्तू शुद्ध होते। मंडळी, हा उपाय फक्त विधी नाही तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे एक शास्त्र आहे। गुरुपुष्यामृत योगाच्या या दुर्मिळ क्षणी हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा। स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा।